काय रे काय होतं रे? पाटण गावाकडे इकडे जायचं म्हणजे हा रस्ता आणि दुर्ग संबळगड म्हणजे कंसात विसापूर. चांगला आहे गाड्या फिरायला, छान आहे. द्या सगळ्यांनी पर्यटकांनी. मला राजवाड्याचं थोडंसं दाखवतो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण विसापूर किल्ला जो आहे त्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि इकडे जायचं आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही. तर आपण जो आलो आहे ना आता सध्याला लोहगडकडे जो रस्ता जातो तिथून रस्ता तो बंद आहे, कारण तिथं थोडंसं ह्याचं काम चालू आहे नाही का, रस्त्याचं काम चालू असल्यामुळं तिथला रस्ता बंद आहे. तर येताना आपण जो आलो आहे त्या ब्रिज खालून आलेलो आहे. तुम्हाला पण सांगतो, आता जर तुम्ही येत असाल तर ब्रिज खालून या, कारण का तिकडून समोरनं जर येत असाल ना तर तिथून रस्ता थोडासा बंद आहे. तिथून एक 2 ते 3 किलोमीटरपर्यंत तुम्हाला यावं लागतं इकडे खाली आणि त्यानंतर ब्रिज खालून यावं लागतं. तो तिथला रस्ता आहे, तो बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर हे पाटण म्हणून गाव आहे, मावळ तालुक्यातलं पाटण हे गाव आहे, हे पाहू शकता माझ्यासमोर. तर तिथून तुम्हाला मग थोडंसं यावं लागतं आतमध्ये. विचारत येऊ शकता तुम्ही काय. तर चला, तर मग आपल्याला आता विसापूर किल्ल्यावर जायचं आहे. तर व्हिडिओसोबत जोडून राहा माझ्यासोबत. तर व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओवर तुम्ही जर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून मला तुमचं मोटिवेशन भेटेल की पुढं व्हिडिओ टाकण्यासाठी. पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेला लोहगड आणि विसापूर किल्ला हे दोन्ही पण किल्ले आपल्याला माहीत आहे. मित्रांनो, विसापूर किल्ल्यावर येताना ना थोडासा नकाशा वगैरे बघून या बरं का. इथं आहे ना रस्ताच सापडत नाही आहे. बघू शकता, हे पाणी येतं वाटतं इथून, असं जातं. ते समोर बघताय ना खालून, इथून असं जायचं आपल्याला आणि तो किल्ला आहे. 1 मिनिट, हे असं जायचं आहे. इकडे बी डोंगर, इकडे कोणी नाही, इकडे बी असं. लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांमध्ये आजचं जे आपलं टार्गेट आहे ते म्हणजे विसापूर किल्ला आहे. लास्ट टाईम आपण लोहगड किल्ल्यावर गेलो होतो, त्याचाही ब्लॉग आपण टाकलेला आहे, तो नक्की जाऊन पहा. मी तुम्हाला खाली लिंक पण देईल त्याची. ओके. पवन मावळात असलेला हा किल्ला खंडाळा घाटाच्या रक्षण करण्यासाठी केलेला होता. तसंच या किल्ल्यावर जाण्यासाठी 2 रस्ते लागतात. पहिला म्हणजे पाटण गावाकडून, दुसरा म्हणजे लोहगडवाडीकडून. मित्रांनो, ह्या विसापूर किल्ल्याला येताना ना थोडंसं व्यवस्थित या बरं का. ज्यांना चढाई वगैरे येते ती बघा. मी कुठं थांबलो बघा. आता इथून खालनं आलो आहे मी आणि जायचं कुठं, वर जायचं अजून. ज्याला चालता येतं त्यांनीच वर या बरं का. ज्याला जाता येत नाही त्यांनी अजिबात येऊ नका. अवघड आहे हा किल्ला जरा. बघा तुम्ही माझ्या मागं आणि मी उभा कसं आहे. डोंगराचा हा उंच भाग आपल्याला फक्त पायांनी चढता येत नव्हता, म्हणून आपण हाताचा सहारा घेऊन वर आलो. थोडासा सपाट भाग लागलेला आहे आता. मागच्या वेळेस मित्रांसोबत लोहगडवाडीवरून आपण हा किल्ला एक्सप्लोअर केला होता, पण त्यावेळेस आपल्याकडे कॅमेरा वगैरे असं काही नव्हतं, चॅनल वगैरे नव्हतं. त्यामुळे आता म्हटलं या किल्ल्याचा आपण पाटण गावाकडून एक्सप्लोअर करावा. तास चालल्यानंतर आपल्याला असं एक एवढं छप्पर लागलं आहे. इथं त्यांनी दिलं आहे पाटण गावाकडे इकडं जायचं म्हणजे हा रस्ता आणि दुर्ग संबळगड म्हणजे कंसात विसापूर बघा इकडं. आणि हा रस्ता कुठे जातो, हा रस्ता मारुती मंदिराकडे जातो. तर आपण आधी जाऊ विसापूरकडं. चला. उन्हाळ्यात जर या ठिकाणाहून आलो तरच जाण्यासारखा रस्ता असतो, नाहीतर इकडे साप वगैरे, खूप जंगली प्राणी वगैरे दिसून येतात. हा, तर मित्रांनो आता थोडेसे आपल्याला आहेत ना ह्याच्या पायऱ्या दिसायला लागल्यात आपल्याला. आता मला वाटतं कदाचित हे जे अशी प्रॉपर चौकोनी दगड आहेत ना काही बघा, आता कदाचित जुन्या पायऱ्या वगैरे असतील इथं, बरोबर ना काका? पायऱ्यावरती इकडं का? हो. ओके. तर थोडंसं महाराष्ट्र शासनाने ना या किल्ल्याकडं थोडंसं दुर्लक्ष केलं बरेच दिवस. याकडे लक्ष दिलं पाहिजे. जर लक्ष दिलं तर हा सुद्धा किल्ला आहे ना दुसऱ्या किल्ल्यांचा
काहीतरी वाजलं. तर विसापूर हा किल्ला गिरिराज प्रकारातील असून पुणे जिल्ह्यातील मावळ डोंगरातील असलेला हा किल्ला आहे. तर विसापूर किल्ल्यावर जाताना मारुतीचं मंदिरच तुम्हाला लागेल, ते बघू शकता तुम्ही आता. सो मारुतीचं मंदिर लागल्यानंतर आपण तिथं थोडंसं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुढे गेलो तर पुढे बघू शकता तुम्ही तिथे 2 गुफा केलेल्या आहेत आणि मला वाटतं कदाचित त्या काळी धान्य कोठार तर नाही, पण हे मला वाटतं एक प्रकारचं मंदिरच असतील, कारण का त्यांच्या वर तुम्ही पाहू शकता एक साईडला मारुतीचं मंदिराचं आहे आणि एक साईडला गणपती मंदिराचं आहे. तर दोन्ही साईडला मला वाटतं कदाचित मंदिरच असतील. तर पाटण गावातून पुढे आल्यानंतर तो रस्ता डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी येऊन पोचतो. पायवाटातून वर आल्यानंतर तुम्हाला एक छोटीशी पायवाट गडाच्या पायथ्याशी घेऊन जाते. पण जर तुम्ही पाटण गावातून तुम्ही येत असाल तर तिकडे कुठल्याही प्रकारचे हॉटेल वगैरे मिळणार नाही, त्यामुळे येताना पाणी बॉटल वगैरे सोबत आणा. सो फायनली आपण गडावर पोचलेलो मित्रांनो. हे बघा गडाची तटबंदी आहे इथं. आणि हे अशी छोटी छोटी तुम्हाला तोफा दिसतील, बघून घ्या. आणि यांचं एक विशेष असं आहे की किती बी ऊन येऊ द्या, किती उन्हामध्ये हे जे आहेत ना हे कधीच तापत नाही. कशाच्या बंदी आहेत काय माहीत नाही, पण हे एकदम थंड असतात, थंड. हे सुद्धा बघा आता ही केवढी मोठी तोफ आहे. चला आता आपल्याला त्या साईडला जायचं आहे. तर अशा दगडांवरून तुम्हाला समजलंच असेल. ही बघा दगड कधीची बघा, हे पूर्ण प्रॉपर घरासारखं टाईप आहे. आता हे थोडीशी झाडं वगैरे आली तिथं, म्हणजे इथं प्रॉपर विसापूरवर आहे ना प्रॉपर गाव होतं वाटतं मला वाटतं. तर बघा तुम्हाला दाखवतं त्यावेळेसचं बांधकाम वगैरे, म्हणजे आहे तसं आहे अजून. म्हणजे जर तुम्ही म्हणत असताना काय हे खोटेपणा, हे बघा विटासुद्धा अवेलेबल दिसतात मला तर इथं. आश्चर्य. काही तोफा लागतात आणि तोफा झाल्यानंतर तुम्हाला समोरच तुम्हाला जाण्यासाठी एक महादेव मंदिर आहे. हेच ते महादेव मंदिर जे की त्या काळी त्यांनी उभारलेलं होतं. तो असं म्हटलं जातं की विसापूर हा किल्ला 1753 ते 1720च्या काळात बांधला गेला. बाळाजी विश्वनाथ यांनी बांधला होता. बाळाजी विश्वनाथ हे मराठा साम्राज्याचे पहिले पेशवा होते, जे की इसवी सन 1800 ब्रिटिशांनी भारतावर आक्रमण केल्यानंतर 1818 इतर किल्ल्यांप्रमाणेच हा देखील किल्ला ब्रिटिशांकडे गेला. त्यामुळं त्यांनी काय केलं, इंग्रजांनी या किल्ल्याची भरपूर प्रमाणात नुकसान केलं. महादेव मंदिरापासून पुढे आल्यानंतर एक 2 ते 3 टाके लागतात, जे की त्यावेळेस घोड्यांना किंवा जे काय प्राणी वगैरे होते त्यांना पाणी पिण्यासाठी वापर करण्यात येत असावा असं माझा अंदाज. एवढं फरक नाही ना, पावसात घडतं. पावसात ते लेवल करतात ना, लेवल वास येते पाण्यात नाही. असं म्हणतात की विसापूर किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 3350
मीटर तर जमिनीपासून किल्ल्याची उंची 1100 फूट इतकी आहे. पाटण गावातून वर जाताना थोडंसं सेफ्टी प्रिकॉशन घेऊन जात जा, कारण इथे जंगली प्राणी, साप, तरस असे आहेत. सो जसं तिकडून ह्याच्याकडून आला ना तुम्ही तटबंदीकडून, तर तिथं 2 विहीर येतं. तेव्हा एक विहीर तिथं आहे आणि तिथे एक टाकी केलेली आहे. त्याच्यात थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला इथं मारुतीचं मंदिर दिसेल. पडकं मारुतीचं मंदिर आहे. तुम्ही जर नकाशा घेऊन येत असाल तर नकाशामध्ये तुम्हाला 100% दिसून जाईल. सो चला अजून तुम्हाला गडावरली अजून माहिती सांगतो काय काय. विसापूर हा किल्ला कोकण आणि खंडाळा या 2 घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता. पूर्वीच्या काळापासून या किल्ल्याकडे तसं दुर्लक्षच केलं गेलं. इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला त्यांच्या आधिपत्याखाली घेतला आणि त्यानंतर ज्यावेळेस आदिलशाह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात एक पुरंदरचा तह झाला, त्यामध्ये हा देखील किल्ला लोहगड सोबत विसापूर किल्ला देखील त्यामध्ये देण्यात आला होता. असं वाटतंय की या ठिकाणी जे पाहताय तुम्ही हे छोटंसं घर वगैरे असेल, कोणाला तरी राहण्यासाठी वगैरे केलेलं असेल कदाचित. तर असं म्हणतात की हा जो किल्ला आहे विसापूर किल्ला, हा विसापूर किल्ला यासाठी बनवला होता की इथले जे लोहगड, तुंग आणि बरेच असे 2-3 गड आहेत नाही का, त्या गडांवर लक्ष खास ठेवण्यासाठी हा किल्ला बनवला होता. म्हणजे आधीच ते बनवला असेल, पण हा शिवरायांनी 1657 मध्ये त्यांच्याकडे घेतला होता, जिंकला होता. ज्यावेळेस लोहगड जिंकला त्याच वेळेस हा पण जिंकला होता. आणि ज्यावेळेस शहाजीराजांना पकडलं होतं आदिलशाहानी, त्यावेळेस तह झाला होता. मग ते 23 किल्ल्यांचा जो तह झाला त्यामध्ये हे 2 किल्लेसुद्धा होते. एक तर विसापूरचा हा किल्ला, दुसरा म्हणजे लोहगड किल्ला त्याला चिटकून असलेला. हे 2 किल्ले त्या तहामध्ये गेलते. चला तर आता तुम्हाला हा वरचा बुरुज दाखवतो मी आता. तर विसापूर किल्ला गिरिराज प्रकारातील असून पुणे जिल्ह्यातील मावळ डोंगर रांगात वसलेला किल्ला आहे. विसापूर हा किल्ला जवळच असलेला लोहगड किल्ला याला जोडलेला आहे. पाटण गावातून थोडं वर आल्यानंतर तो डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी येऊन आपण पोचतो. आणि हे जे पाहताय तुम्ही, हा आहे बुरुज, जे की खंडाळा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला होता. कोठार हे लोहगड वाडीवरून वर आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा जे दिसतं ते धान्य कोठार दिसून येईल तुम्हाला. हे पूर्वीच्या काळी धान्य साठवण्यासाठी उपयोगाला यायचं. आत्ता सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर याच्यामध्ये खूप सारं माती, पाणी हे सारं याच्यामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे याचं काही म्हणजे आता आतमध्ये जाऊन दाखवण्यात येत नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही पाटण गावातून वर येता त्यावेळेस तुम्हाला गडाची जी तटबंदी आहे ती खूप प्रमाणात पडलेली दिसते. पण ज्यावेळेस तुम्ही लोहगडवाडीकडून वर येता आणि थोडेच उजव्या हाताला तुम्ही जाता त्यावेळेस तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची तटबंदी. सो पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात वाढ चालू आहे. जसं लोहगडावर आल्यानंतर तुम्हाला विसापूर किल्ला दिसतो ना, तसंच विसापूरला आल्यावर तुम्हाला दाखवतो तो जो तो आहे लोहगड, जो की पाहू शकता तुम्हाला दाखवतो. आपण लास्ट टाइम लोहगडावरून तुम्हाला विसापूर दाखवला होता
आणि इथून आता तुम्हाला दाखवतो, हा आहे लोहगड, बघू शकता. तर विसापूरला आल्यानंतर ज्यावेळेस आपण त्या महादेव मंदिराकडून आलो किंवा स्टार्टिंगला मारुती मंदिरावरनं थोडासा रस्ता वगैरे आहे तिथं, तिथून जसं वर घुसलो ना, तिथलं जी तटबंदी आहे ही अशा प्रकारची ती पूर्ण पडलेली दिसली आपल्याला, बरोबर. पण आता इथं आपल्याला बघू शकता तुम्ही, इथली जी तटबंदी आहे ना ती अजूनही सुरक्षित दिसते, बघू शकता. आपल्याला जायचं आहे तिकडं, तिकडे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला मी. चांगलं आहे गड फिरायला, छान आहे. द्या सगळ्यांनी पर्यटकांनी. हां तेच ना. गड पण हे इथलं जे गड आहे ना तो म्हणजे दुसऱ्या गडांपेक्षा जरा थोडंसं म्हणजे हे आहे, जरा पडलेला वगैरे नाही का, ते थोडंसं हे केलं पाहिजे, जरा व्यवस्थित केलं पाहिजे. ते मी टाकणार आहे त्यामध्ये थोडंसं असंच काय. ठीक आहे, चालतं. नाव काय म्हणलं तुमचं? मेघा साखर. ओके, ठीक आहे. लोणावळ्यातलीच आहे. अक्षय बी शिंदे नाव आहे माझ्या ह्याच्यात यूट्यूबला, तुम्हाला दिसून जाईल. हां, ठीक आहे, चालेल. थँक्यू. हा यूट्यूब. सो आपण अक्षय बी ज्यावेळेस शिंदे म्हणून आहे बरं. तटबंदीहून चालत अक्षय होतो बी त्यावेळेस शिंदे. काही मुली आणि काही मुलं आपल्याला बघायला भेटली, तर त्यांना वाटलं की आपण ब्लॉगमध्ये राहू, त्यासाठी त्यांनी हात पण केला आणि ते म्हणले की आम्हाला पण तुमच्या ब्लॉगमध्ये घ्या प्लीज. तर विसापूर किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला जागोजागी मारुतीरायाची मंदिरं दिसून आली किंवा मारुतीरायांना तिथे दगडामध्ये कोरलेलं दिसून आलं. पण ते मला आत्तापर्यंत कळलं नाही की काय विशेष असेल की तिथं प्रत्येक म्हणजे जागोजागी मारुतीरायाचे मंदिर. सो अशा प्रकारे गड आपण एक्सप्लोअर केलेला आहे. तर पाटणगावाकडून येण्याचा रस्ता कसा वाटला, माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि व्हिडिओवर जर नवीन असताल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जावा. वाडे थोडेसे व्यवस्थित केलं तर किती भारी दिसते ना आता ते. बघा आता तुम्हाला दाखवतो, हे बघा कसे आहेत वाडे.